नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळे कसे आहात? मी आशा करतो की तुम्ही सगळे उत्तम आणि आनंदी असाल। माझी ही नवीन कथा सुरू करण्यापूर्वी मला वाटलं की तुम्हाला माझी थोडीशी ओळख करून द्यावी। माझं नाव अर्जुन आहे आणि मी पुण्यात राहतो। ही कथा साधारणपणे आजपासून 5 वर्षांपूर्वीची आहे। कथा माझी आणि माझ्या आत्याच्या मुलीची आहे। माझ्या आत्याची मुलगी, जिचं नाव प्रिया आहे, ती माझ्यापेक्षा साधारण 6 वर्षांनी मोठी आहे। आमचं घर एकमेकांच्या खूप जवळ असल्यामुळे नेहमीच येणं जाणं सुरू असायचं। खरं सांगायचं तर मला प्रिया पहिल्यापासूनच आकर्षक वाटायची, पण तिला काही बोलायची किंवा माझ्या भावना व्यक्त करण्याची हिंमत मात्र माझ्यात कधीच झाली नाही। भाऊ बहीण म्हणून नातं असल्यामुळे आम्ही एकमेकांशी नेहमी मस्ती मजाक करायचो। व्हॉट्सॲपवर चुटकुले पाठवणं, स्टेटसवर कमेंट करणं, एकमेकांना चिडवणं, हे सगळं आमच्या दैनंदिनीतला भाग होता। त्यात एक वेगळाच आनंद असायचा। एकदा असं झालं की मी माझ्या मित्राला, विजयला, व्हॉट्सॲपवर एक तसला जोक पाठवला। पण घाईगडबडीत तो मेसेज विजयच्या ऐवजी थेट प्रियाला गेला। त्यावेळी मी माझ्या कामात व्यस्त होतो, पण काही वेळानंतर माझ्या फोनवर व्हॉट्सॲपची नोटिफिकेशन वाजली। मी उघडून पाहिलं तर प्रियाचा मेसेज आला होता। तिने माझ्या त्या जोकवर हसणारा इमोजी पाठवला होता। एक क्षणभर माझं डोकंच फिरलं की, अरे बापरे, हे चुकून कसं काय तिच्याकडे गेलं? पण तिचा प्रतिसाद बघून मला हाय असं वाटलं। मी लगेच रिप्लाय केला, सॉरी, कुणाला तरी पाठवायचा होता, चुकून तुला गेला। त्यावर ती हसून म्हणाली, ठीक आहे रे, काही हरकत नाही। बस, त्या दिवसापासून एक नवीनच सिलसिला सुरू झाला। मी अधूनमधून तिला असेच जोक्स पाठवू लागलो। तीही नेहमीप्रमाणे हसून, कधी मजेदार कमेंट करून प्रतिक्रिया द्यायची। हळूहळू हा सिलसिला इतका वाढला की आमच्यातले मेसेज फक्त जोक्सवरच थांबले नाहीत। आम्ही अनेक इतर गोष्टी शेअर करू लागलो, कधी-कधी वैयक्तिक, कधी-कधी अगदी मोकळेपणाने। मलाही आता असे चुटकुले आणि गप्पा मारायला खूप मजा येऊ लागली होती। तिचे मस्त रिॲक्शन पाहून मला नेहमी वाटायचं की अजून काही शेअर करावं। दिवसागणिक आमचं बोलणं वाढत गेलं आणि या साध्या जोक्सच्या गप्पांनी आमचं नातं अजूनच घट्ट झालं। मग एक दिवस असं झालं की माझ्या घरच्यांना महाबळेश्वरला जायचं होतं। ते सगळे 5 दिवसांसाठी निघणार होते। मी नोकरी करत असल्यामुळे माझं जाणं शक्य नव्हतं। आईने काळजीने विचारलं, तू एकटा घरी कसा राहशील? तुझ्या जेवणाचं काय करणार? शिवाय तुला एकटा राहायला त्रास होतो, मग कसं मॅनेज करशील? मी थोडं हसत म्हणालो, काही अडचण नाही आई, मी रात्री झोपायला प्रियाला बोलावेन आणि जेवण आत्याच्या घरी करून येईन। हे ऐकून आईला समाधान वाटलं आणि ती तयार झाली। मग सगळे महाबळेश्वरला निघून गेले। दिवसभर ऑफिसमध्ये काम करत असतानाच माझ्या मनात वेगवेगळे विचार यायला लागले। ही संधी काही सोडायची नाही। कदाचित प्रिया तयार झाली तर मला तिच्यासोबत थोडी मजा करण्याची संधी मिळेल। अशा विचारांनी माझं मन भिरभिरत होतं। संध्याकाळी मी घरी परत आलो। कपडे बदलत होतो तोच प्रियाचा कॉल आला। तू घरी आलास का? तिने विचारलं। मी म्हणालो, हो, आत्ताच आलोय। ती काही क्षण शांत राहिली, पण काही उत्तर दिलं नाही। मी फ्रेश होऊन माझ्या खोलीत बसलो आणि टीव्ही पाहायला लागलो। इतक्यात दाराची बेल वाजली। मी गेट उघडलं तर समोर प्रिया आणि तिची मोठी बहीण उभ्या होत्या। मी त्यांना आत बोलावलं। आत आल्यावर प्रियाने सांगितलं, आज आम्ही दोघी रात्री तुझ्याकडे थांबणार आहोत। हे ऐकून माझा मूडच खराब झाला। कारण माझा प्लान तर प्रियाला माझ्याजवळ आणण्याचा होता, पण आता तिची मोठी बहीण असल्यामुळे ते शक्य नव्हतं। तरीही वरून मी शांतपणे म्हणालो, हो, छान आहे। मग आम्ही सगळे टीव्ही पाहायला लागलो। इतक्यात प्रियाच्या दीदीला आत्याचा फोन आला। फोनवरून कळलं की आत्याचा किचनमध्ये घसरून पायाला धक्का बसला आहे आणि त्यामुळे त्या पडल्या आहेत। आम्ही तिघेही घाईघाईत त्यांच्या घरी पोहोचलो। मी पाहिलं तर आत्यांना उठताही येत नव्हतं। मी कसंबसं त्यांना उचललं आणि खाटेवर बसवलं। नंतर त्यांच्या पायाला गरम पट्टी बांधली। दीदी चिंताग्रस्त होऊन म्हणाली, मी मम्मीला अशा अवस्थेत एकटी सोडू शकत नाही। आता मी इथेच झोपेन। हे ऐकून प्रियाने झटकन उत्तर दिलं, काही हरकत नाही दीदी।
मी याच्याकडे झोपेन, यामुळे हाही एकटा राहणार नाही. हे ऐकून तर माझी लॉटरीच लागली, कारण आता तेच होतं जे मला हवं होतं. मग मी 5 मिनिटांनी घरी निघालो. सोबत प्रिया ही होती. थोडं अंतर गेल्यावर प्रियाने मला विचारलं, भाऊ तू ड्रिंक करतोस का? मीही लगेच हो म्हटलं, कारण मी ड्रिंक करतो हे तिला सांगण्यात काय अडचण होती. ती काही बोलली नाही. मी तिला विचारलं, मूड आहे का? ती हसली. मला समजलं की आज काम पक्क होणार आहे. मग मी थेट घरी न जाता, रस्त्यावरून थोडं बाजूला एका वाईन शॉपवर गेलो. तिथून मी माझ्यासाठी विस्की आणि प्रियासाठी वोडका घेतली. मग आम्ही दोघं घरी परतलो आणि बसून प्यायला लागलो. आम्ही दोघांनी 4 ते 5 पॅक घेतले. त्यानंतर आम्हाला वाटलं की टेरेसवर जाऊया. मी घराला कुलूप लावलं आणि टेरेसवर आलो. तेव्हा नोव्हेंबरचा महिना होता, त्यामुळे थंडी खूपच जास्त होती. पण दारूच्या नशेत थंडीचा मजा घ्यावासा वाटत होता. आम्ही दोघं छतावर फिरायला लागलो. मी फोनवर गाणी लावली आणि फिरायला लागलो. मी खिशातून डब्बी काढली आणि त्यातून एक सिगरेट काढून पेटवली. इकडे प्रियाने डान्स सुरू केला होता. मग तिने माझ्या तोंडातून सिगरेट हिसकावली, स्वतःच्या ओठांवर ठेवली आणि धूर सोडायला लागली. तेवढ्यात तिने मला जवळ ओढलं आणि मी तिच्याशी चिपकून डान्स करायला लागलो. काही वेळातच आम्ही एकमेकांचे हात धरून डान्स करायला लागलो. आम्ही दोघं आता एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो. मी जास्त वेळ न घालवता थेट तिला पापी करायला सुरुवात केली. सुरुवातीला ती थोडी लाजली, पण मग तीही साथ द्यायला लागली. आणि आम्ही दोघं कोणाचीही पर्वा न करता, फक्त एकमेकांना पापी करत होतो. आता माझा हात तिच्या अस्तित्वावर गेला आणि मी त्याबरोबर सुंदर वेळ घालवू लागलो. ती मस्त होऊ लागली. मी तिच्या कानात म्हणालो, खोलीत जाऊया का? तिने विचारलं, का? मी थेट सांगितलं, तुला जीवनातली मजा घ्यायची नाही का? तिने माझ्या भावनेला दाबून सांगितलं, हो, घ्यायचंय ना. बस. आम्ही दोघं खाली आलो. मी मेन गेटला कुलूप लावलं आणि थेट तिला माझ्या खोलीमध्ये नेलं. मी तिला मोकळं करायला सुरुवात केली होती आणि ती माझा पूर्ण साथ देत होती. मग मी तिला मोकळे केले आणि तिने मला. आता ती माझ्यासमोर मोकळी होती. तिचं व्यक्तिमत्व, ओह माय गॉड, इतकं मस्त दिसत होतं की मी स्वतःला थांबवूच शकलो नाही. मी त्यावरूनच सुंदर वेळ अनुभवायला सुरुवात केली. ती फक्त आवाज करत होती, ती होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत होती. तिचे हावभाव हे सांगत होते की आता सुंदर वेळेचा अनुभव देऊन टाक. हे जाणवताच मी तिचं अस्तित्व मोकळं केलं आणि थेट तिच्या जीवनात तोंडाने सुंदर वेळ घालवायला सुरुवात केली. ती तर जणू 7व्या आकाशात होती. साधारण 10 मिनिटांनंतर ती अचानक आखडायला लागली. मला समजलं की आता ती तिच्या जीवनामधून रंग सोडणार आहे. काही क्षणातच तिने रंग सोडला आणि आता ती निर्धाल होऊन पडली होती. काही वेळाने ती पुन्हा तयार झाली. आता सुंदर वेळ घालवायची पाळी होती. मी काही क्षण तिच्या जीवनावर माझी भावना घासली आणि आत टाकली. तर ती खालून मला साथ देत होती. बस, मी सुंदर वेळेचा अनुभव तिला द्यायला सुरुवात केली. ती ओरडायला लागली. मी तिच्या आवाजाकडे लक्ष न देता तिला सुंदर वेळ द्यायला लागलो. ती मधोष झाली होती. दारूमुळे दुखणं जाणवलंच नाही, असं वाटत होतं. मी म्हणालो, प्रिया, खरंच सुंदर अनुभव घ्यायला खूप मजा येते. प्रिया, हा अर्जुन, मलाही खूप मजा येते. मी म्हणालो, मी तुला खूप दिवसांपासून सुंदर वेळ घालवायचा विचार करत होतो. प्रिया म्हणाली, मला माहीत होतं. आणि मलाही तुझ्याकडून सुंदर वेळ घालवायचा होता, म्हणूनच तुझ्या जोक्सवर हसायचे. तिचं बोलणं ऐकून मी प्रभावी झालो. मग काही वेळाने सुंदर अनुभव घेत, मी तिच्या जीवनामध्ये रंगाच्या 4 ते 5 पिचकाऱ्या सोडल्या आणि आम्ही दोघं झोपलो. त्या रात्री मी प्रियाला अनेक सुंदर वेळेचा अनुभव दिला. सकाळी तिने मला उठवलं, कारण तिला घरी जायचं होतं. ती मला उठवत होती. मी तिला म्हणालो, एक राऊंड आणखी होऊ दे. तिनेही झटकन हो म्हटलं. मी पुन्हा तिला सुंदर वेळ देऊ लागलो. साधारण 15 मिनिट झाल्यानंतर मी रंग सोडला आणि तिच्या बाजूला झोपलो. मी तिला इशारा केला, तर तिने पलंगाच्या बाजूला ठेवलेली सिगरेटची डब्बी उचलून दिली. मी म्हणालो, एक पेटव ना. प्रियाने सिगरेट पेटवून माझ्या हातात दिली.
मी एक लांबलचक झुरका घेतला आणि धूर हवेत सोडला. ती माझ्या बाजूला बसली. थोडी थकली, पण चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. आम्ही दोघंही काल रात्रीच्या त्या अविस्मरणीय क्षणांमध्ये हरवलेलो होतो. पण आता सकाळ झाली होती आणि तिला घरी जायचं होतं. ती उठली, कपडे घालायला लागली आणि मला म्हणाली, चल, मला सोडायला ये. नाहीतर आत्याला काय वाटेल कोण जाणे. मीही उठलो, फ्रेश झालो आणि तिला सोडायला बाहेर पडलो. रस्त्यात आम्ही फारसं काही बोललो नाही, पण तिच्या चेहऱ्यावरून मला जाणवलं की ती काहीतरी विचार करत होती. तिच्या घरात जवळ पोहोचल्यावर तिने मला थांबवलं आणि म्हणाली, अर्जुन, काल रात्री खूप मजा आली. पण आपण असं पुन्हा करायचं का? म्हणजे हे सगळं ठीक आहे का? तिच्या डोळ्यात एक गोंधळ होता. मी थोडा विचार केला आणि म्हणालो, प्रिया, आपण दोघंही हे एन्जॉय केलं ना? मग काय प्रॉब्लेम आहे? आपण काही चुकीचं तर करत नाही आहोत. ती हसली आणि म्हणाली, बरे, पण हे सगळं सिक्रेट ठेवायचं हा. मी डोळे मारले आणि घरी परतलो. पण त्या दिवसापासून माझ्या मनात काहीतरी बदलायला सुरुवात झाली. प्रियाला घरी सोडल्यानंतर मी परत माझ्या घरी आलो. सकाळची थंड हवा आणि काल रात्रीच्या आठवणींनी माझं मन पूर्ण भरून गेलं होतं. पण तिचा तो शेवटचा प्रश्न, आपण असं पुन्हा करायचं का? माझ्या डोक्यात सतत घुमत राहिला. मी बेडवर पडलो, सिगरेट पेटवली आणि विचार करायला लागलो. खरंच, हे सगळं ठीक आहे का? आम्ही नात्यात भाऊ बहीण आहोत, पण तरीही आमच्यातलं हे आकर्षण काही लपून राहिलं नव्हतं. पण त्याहीपेक्षा मला जाणवलं की माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं करायचंय. काल रात्रीच्या त्या मजेने मला एक वेगळीच ऊर्जा दिली होती. दिवसभर ऑफिसमध्ये गेल्यानंतरही माझं लक्ष कामात लागत नव्हतं. मी माझ्या लॅपटॉपवर बसून काहीतरी नवीन शोधायचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात प्रियाचा मेसेज आला, काय रे, काय करतोयस? मी रिप्लाय केला, काहीच नाही, बस ऑफिसमध्ये आहे तू. तिने एक हसणारा इमोजी पाठवला आणि लिहिलं, मी घरीच आहे, पण काल रात्रीची मजा आठवते आहे. मीही हसलो आणि टाईप केलं, हो ना, काय जास्त वेळ गेला? पुन्हा कधी? ती म्हणाली, लवकरच, पण आता थोडं सावध राहूया. त्या मेसेजनंतर माझ्या डोक्यात एक आयडिया चमकली. प्रिया, आपण जर अशी मजा करू शकतो, तर ही ऊर्जा आणि क्रिएटिव्हिटी आपण काहीतरी मोठ्या गोष्टीसाठी का नाही वापरायची? मी तिला कॉल केला. प्रिया, तुला कधी बिझनेस करायची इच्छा झाली आहे का? ती थोडा वेळ शांत राहिली आणि म्हणाली, बिझनेस? कसला बिझनेस? मला तर काहीच कळत नाही रे. त्याबद्दल मी हसलो आणि म्हणालो, अरे, आपण दोघं मिळून काहीतरी करू शकतो. मला वाटतंय आपल्यात खूप पोटेन्शियल आहे. प्रियाला सुरुवातीला माझी आयडिया फारशी पटली नाही, पण मी तिला समजावलं, पहा, आपण दोघंही एकमेकांना चांगलं ओळखतो. आपली केमिस्ट्री जबरदस्त आहे. आपण जर हीच एनर्जी बिझनेसमध्ये टाकली, तर काहीतरी कमाल होऊ शकतं. ती हसली आणि म्हणाली, ठीक आहे, पण काय करायचं ते सांग. आम्ही दोघांनी ठरवलं की संध्याकाळी भेटून यावर चर्चा करायची. संध्याकाळी मी प्रियाला माझ्या घरी बोलावलं. ती आली तेव्हा तिच्या हातात एक कॉफीचा मग होता आणि चेहऱ्यावर गोड स्माईल. मी तिला आत बसवलं आणि माझी आयडिया सांगायला सुरुवात केली. प्रिया, आपण एक ऑनलाईन बिझनेस सुरू करूया. काहीतरी युनिक, जे लोकांना आवडेल आणि आपल्यालाही मजा येईल. तिने विचारलं, पण काय विकायचं? आणि कसं सुरू करायचं? मी म्हणालो, आपण दोघंही मजेदार आहोत ना? आपल्याला चिटकुले, मीम्स आणि असं कंटेंट बनवायला आवडतं. मग आपण एक मीम्स आणि जोक्स प्लॅटफॉर्म का नाही बनवत? त्याला जोडून टी-शर्ट्स, मग स्टिकर्स अशा गोष्टी विकू शकतो. प्रियाच्या डोळ्यात चमक आली. ती म्हणाली, वाह, ही तर मस्त आयडिया आहे. पण आपल्याला हे सगळं कसं जमणार? मी आत्मविश्वासाने सांगितलं, अरे, मी ऑफिसमध्ये डिजिटल मार्केटिंगचं काम पाहतो. मला ऑनलाईन प्लॅटफॉर्म कसं चालवायचं ते माहीत आहे, आणि तू क्रिएटिव्ह आहेस, तुझ्या आयडिया जबरदस्त असतात. आपण दोघं मिळून हे नक्की करू शकतो. ती म्हणाली, ठीक आहे, मग कधी सुरू करायचं? मी उत्साहाने म्हणालो, आजच, चल, नाव ठरवूया. आम्ही दोघांनी मिळून बरेच नाव सुचवले, जोक बाजार, मस्ती मात,
हसो और कमो, पण शेवटी आम्हाला फन फंडा हे नाव सर्वात जास्त आवडलं. हसणं आणि कमाई दोन्ही एकत्र असं म्हणत आम्ही जोरात हायफाय केलं. मग मी माझा लॅपटॉप उघडला आणि वेबसाईट डिझाईन करण्यास सुरुवात केली. प्रियाने तिच्या फोनवरून मजेदार जोक्स आणि मीम्स शोधायला सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत आम्ही काम करत राहिलो आणि मध्येच थोडं विस्की घेतली. काम आणि मजा दोन्ही सुरू होतं. पुढील काही दिवस आम्ही फन फंडा ला आकार देऊ लागलो. मी वेबसाईट तयार केली, सोशल मीडियावर पेजेस बनवले आणि प्रियाने कंटेंट तयार केलं. तिचे जोक्स आणि मीम्स इतके जबरदस्त होते की मी पोट धरून हसत होतो. आम्ही ठरवलं की पहिल्या टप्प्यात फक्त ऑनलाईन कंटेंट शेअर करायचं आणि हळूहळू प्रॉडक्ट लॉन्च करायचं. पण इथेच पहिली अडचण आली. जेव्हा सोशल मीडियावर पोस्ट टाकायला सुरुवात केली, तेव्हा सुरुवातीला फारसा रिस्पॉन्स आला नाही, फक्त 15 ते 20 लाईक्स आणि काही कमेंट्स. प्रिया निराश झाली आणि म्हणाली, अर्जुन, हे काहीच काम करत नाहीये, आपण वेळ वाया घालवतोय का? मी तिला धीर दिला, अरे, सुरुवात अशीच असते. थोडा वेळ देऊया, मी काही मार्केटिंग ट्रिक्स वापरतो. मग मी माझ्या ऑफिसमधल्या डिजिटल मार्केटिंगच्या ज्ञानाचा वापर केला, टार्गेटेड ॲड्स लावल्या, इन्फ्लुएन्सर्सना मेसेज केले आणि काही ग्रुप्समध्ये आमचं कंटेंट शेअर केलं. हळूहळू लोकांचा रिस्पॉन्स वाढायला लागला. एका आठवड्यात आमच्या पेजवर 600 फॉलोअर्स झाले आणि 1 मिनिटासाठी पोस्ट व्हायरल झाली. 11,000 लाईक्स आणि 3,000 शेअर्स. प्रियाला विश्वासच बसत नव्हता. ती म्हणाली, अर्जुन, आपण खरंच हे करू शकलो. आता पुढचं काय? मी हसत म्हणालो, आता खरी मजा सुरू होणार आहे. प्रॉडक्ट लॉन्च करूया. आम्ही ठरवलं की फन फंडा च्या थीमवर आधारित टी-शर्ट्स आणि मग बनवायचे. प्रियाने डिझाईन्स बनवली, हसत रहा, पैसा कमवत रहा आणि जिंदगी एक जोक आहे असे मजेदार स्लोगन्स. मी एका लोकल प्रिंटेड शॉपशी संपर्क साधला आणि पहिली 50 शर्ट्स आणि 20 मग ऑर्डर दिली. आम्ही वेबसाईटवर एक ई-कॉमर्स सेक्शन जोडला आणि प्रॉडक्ट लाईव्ह केले. पहिल्या दिवशी फक्त 3 ऑर्डर्स आल्या, पण दुसऱ्या दिवशी एक इन्फ्लुएन्सर आमचं शर्ट शेअर केलं. मग काय, 40 ऑर्डर्स आल्या. प्रिया आणि मी रात्री उशिरापर्यंत पॅकिंग करत होतो. जेव्हा पहिली पेमेंट आमच्या अकाउंटमध्ये आली, 20,000 रुपये, आम्ही दोघांनी जोरात सेलिब्रेशन केलं. प्रिया हसत म्हणाली, अर्जुन, हे खरंच स्वप्नासारखं आहे. आपण खरंच एक बिझनेस सुरू केला आहे. मी तिला हसत उत्तर दिलं, हो, आणि लक्षात ठेव, हे फक्त सुरुवात आहे. पुढच्या काही महिन्यांत फन फंडा ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत गेली. आम्ही स्टिकर्स, फोन केसेस, नोटबुक, मग टी-शर्ट्स आणि मग प्याऱ्या गिफ्ट्स सारख्या नवीन प्रॉडक्ट्स जोडायला सुरुवात केली. आमच्या फॉलोवर्सची संख्या 60,000 वर पोहोचली आणि महिन्याला आमची कमाई लाखांपर्यंत पोहोचू लागली. पण यशाबरोबरच नवीन आव्हानेही आली. एका दिवसाने आमच्या एका मीमवर कॉपीराईटचा दावा आला आणि आम्हाला लगेच तो डिलीट करावा लागला. प्रिया घाबरली, पण मी तिला शांत करत म्हणालो, अरे, हे बिझनेसमध्ये होतच असतं, आपण हळूहळू पुढे जाऊ. आम्ही ठरवलं की आता मोठं पाऊल उचलायचं, मोबाईल ॲप लॉन्च करायचं. पण त्यासाठी जास्त पैशांची गरज होती. मी माझ्या ऑफिसची नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ फन फंडा वर लक्ष केंद्रित केलं. प्रियानेही तिच्या कॉलेज प्रोजेक्टला तात्पुरती सोडून माझ्यासोबत जॉईन केलं. आम्ही एका अनुभवी डेव्हलपरला हायर केलं आणि ॲप तयार करायला सुरुवात केली. 6 महिन्यांच्या कठोर मेहनतीनंतर ॲप तयार झालं आणि पहिल्या महिन्याच्याच आत 1 लाख डाउनलोड झाले. आज 3 एप्रिल 2025, फन फंडा एक मोठं आणि प्रसिद्ध ब्रँड बनलं आहे. आमची टीम आता 12 लोकांची आहे आणि आमचं वार्षिक टर्नओव्हर 2 कोटींपेक्षा अधिक आहे. प्रिया आणि मी आता एक यशस्वी उद्योजक जोडप म्हणून ओळखले जाऊ लागलो आहोत. पण आमचं नातं फक्त बिझनेसपुरतं मर्यादित नाही. आम्ही अजूनही एकमेकांसोबत मस्ती करतो, चटकुले शेअर करतो आणि अधूनमधून टेरेसवर बसून ड्रिंक्स घेतो. काल रात्री प्रिया म्हणाली, अर्जुन, त्या एका रात्रीने आपलं आयुष्य खरंच बदललं ना? मी हसत म्हणालो, हो,
पण त्या रात्रीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की आपण त्यानंतर काय केलं. आपण हसणं आणि कमाई दोन्ही साधलं. ती हसली, मला मिठी मारली, आणि मी तिच्या डोळ्यांमध्ये आनंद पाहिला. अशा प्रकारे, एका मजेदार रात्रीपासून सुरू झालेला हा प्रवास आम्हाला उद्योजकतेच्या शिखरावर घेऊन गेला. आज फन फंडा फक्त एक बिझनेस नाही, ती आमच्या क्रिएटिव्हिटी, मेहनती आणि नात्याचा एक सुंदर संगम आहे.